बातमी मराठवाड्यातून। पावसाळ्याचे 2 महिने संपत आले तरी सुद्धा मराठवाड्यामध्ये म्हणावा तसा पाऊस न झाल्याने छोटे आणि मोठे प्रकल्प अजूनही तळालाच आहेत। जायकवाडीसह लोअर दुधना, येलदरी आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमधील प्रकल्पांमध्ये अजूनही समाधान पाणीसाठा साठलेला नाहीये। त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। जायकवाडी धरण अवघं 4%च भरलेलं आहे, तर लोअर दुधनामध्ये 6%च पाणीसाठा शिल्लक आहे। याशिवाय येलदरीमध्ये 30% इतका पाणीसाठा आहे। त्यामुळे मराठवाड्यातली बहुतांश जे प्रकल्प आहेत ते अद्यापही कोरडे पाहायला मिळतात। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 16 प्रकल्प आहेत ज्यामध्ये केवळ 3%च पाणीसाठा आहे, तर जालन्यामध्ये 7 प्रकल्प आहेत ज्यामध्ये केवळ 3%च पाणीसाठा आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 16 प्रकल्प आहेत, मात्र पाणीसाठा शिल्लक आहे आज मितीला 9%। तर लातूर जिल्ह्यामध्ये 8 प्रकल्पांमध्ये 11%च पाणीसाठा शिल्लक आहे। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 17 प्रकल्पांमध्ये 6% पाणीसाठा पाहायला मिळतोय। तर नांदेड जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात 9 प्रकल्पांमध्ये 17%च पाणीसाठा शिल्लक आहे। तर परभणीमध्ये 7 प्रकल्पांमध्ये 7% इतकाच पाणीसाठा पावसाळ्यात पाहायला मिळतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।